चला चला, सकाळ झाली. साईबाबाच्या दर्शनाला निघून राहिलो आता आम्ही. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आता आपण शिर्डीला आलो होता सकाळी जवळजवळ 7 वाजता. हे बघू शकता शिर्डी देवस्थानच्या रूम, इथं आम्ही रूम केलेली आहे आणि इथून आता दर्शनाकरिता जात आहोत. साईबाबाच्या सकाळी फ्रेश झालो, नाश्त्यासाठी बघितलं पण नाश्ता संपला वाटते. आता इथून जात आहोत आम्ही दर्शनाला. तर आता समोरची अपडेट दर्शनानंतर. ओम साई राम ओम साई श्याम राधे राधे कृष्णा हरे साई राम. साई प्रसाद द्यायला आलो आहोत आता. साई प्रसाद द्यायला साईबाबाचे दर्शन झाले. गर्दी होती पण लवकर झाले. साई प्रसादालयामध्ये बघू शकता किती गर्दी आहे. ओम साई राम ओम साई श्याम राधे राधे कृष्णा हरे साई. मोबाईल बंदी तिथं असल्यामुळे तिथले काही व्हिडिओ अपडेट नाही करू शकलो, म्हणून आता इथं आलो आम्ही. ताबडतोब भूक लागली म्हणून इथं आलो आणि इथं आता मोबाईल व्हिडिओ देत आहे. आता आम्ही जेवायसाठी आलो. या काउंटरवर चालू आहे, बघूया. चला, ताई तिकीट काढली ताई? किती? 9. हे तिकीट, हे जेवणाची तिकीट आहे. 9 तिकीट काढल्या. किती रुपये पर तिकीट आहे ताई? हे भोजन फ्रीमध्ये आहे. अच्छा, फ्रीमध्ये तिकीट आहे. सांगावं लागतं आपल्याला किती पर्सन आहेत ते? 9 पर्सन करता काढलेले, 9 व्यक्तींकरता भोजन पास काढलेली आहे. तर आता दर्शन झाले आपले. दर्शन झाले, आता कसं वाटत आहे, काय मनोगत? लवकर दर्शन दिले. आम्ही तिथे पण पास काढलेली होती. पासने आम्हाला दर्शन मिळाले, पण जो आनंद शेगावला मिळतो तो आनंद शिर्डीमध्ये त्या प्रमाणात मिळालेला नाही. अच्छा, चला. काय म्हणतात ताई? आता सर्वांना भूक लागल्यामुळे कोणी जास्त बोलण्यास तयार नाही. आर्यन बघू शकता सर्व भुकेने कोमिडले आहेत. सकाळपासून रात्रभर प्रवास, शेगाव ते शिर्डी, नंतर रेडी होऊन आता दर्शन होऊन आता जेवायला आलो. तर आम्ही सर्व भक्त मंडळी फॅमिलीसहित जेवायला बसलो. आता जेवण वाढणं सुरू झालं आहे. ताई थकली वाटते? थकली? कसं वाटते चरडेबाई? हो, किती वर्षापासून तुम्ही इथं सेवा देतात माऊली? 10 वर्षापासून. ताई आता थकले का तुम्ही? दर्शन घेतले? दर्शन झाले. आता भोजन, आता महाप्रसाद देत आहेत. आता वाटप सुरू आहे महाप्रसादाचे. आपण थोडं बघूया महाप्रसाद वाटप. या पद्धतीने शिर्डीला महाप्रसाद वाटप करण्यात येतो. एकच ट्रॉली असते, वरण भात भाजी पोळी, पाणी वाटप. आणि हे बघू शकता किती फॅमिली इथं भक्त मंडळी. तो जो शेवटच्यात दिसत आहे तिथपर्यंत भक्त जेवण करण्यासाठी व्यवस्था आहे भक्तांची. हे बघा, इथे लास्टला दिसत आहे तिथपर्यंत 10,000 लोक एकसाथ बसू शकतात, जेवण करू शकतात, एवढी व्यवस्था आहे. आणि हे आपले महाराष्ट्र पोलीस यांना हेड्स ऑफ आहे. ते चांगली व्यवस्था या ठिकाणी सांभाळतात.
हे बघा जेवण करत आहेत. आता मी पण जेवायला बसतो. मी जेवायला बसतो आता. जेवण करून घेतो म्हटलं, भूक लागली आहे आता. सकाळपासून निघालो आहे आम्ही. बरं, आता काही वेळानंतर अपडेट देईल. ओके. हा आम्ही साई आश्रम भक्त निवास आहे शिर्डीचा, तिथं आम्ही मुक्कामी आहोत. आणि या बघा किती छान सुरेख लहान मुलांसाठी इथं प्लेग्राऊंड आहे. बघू शकता की सुंदर सुरेख असं व्यवस्था करण्यात आली आहे लहान मुलांसाठी. तर भाऊजी आता दर्शन झाले शिर्डीला साईबाबाचे. आता सायंकाळी आपल्याला कसं वाटत आहे? छान वाटत आहे. पण तो हवा नाही आहे. हवा नाही आहे इथं. हा थोडासा हवाचा त्यामुळे थोडासा त्रास आहे. बाकी गरमी काही जास्त नाही. गरमी जास्त होत आहे. दर्शन कसे झाले? छान झाले. आपले मनोगत सांगा. दर्शन करताना आपल्याला तिथं आय कार्ड वगैरे तुम्ही नेलं होतं, तर व्यवस्था कशी थोडासा झाली? प्रॉब्लेम आला, कारण की आय कार्ड न नेल्यामुळे आधार कार्ड. एकाच आधार कार्डवर दोघं व्यक्ती आम्ही सिनियर सिटीजन निघून गेलो. तर प्रत्येकाने आधार कार्ड आणलं पाहिजे. आणलं पाहिजे असं कंपल्सरी आहे. 60 इयरवाल्यांनी. 60 अबव त्यांना लवकर एंट्री मिळते. साधारण लवकर मिळते. किती वेळात दर्शन झाले? आमचे 15 मिनिटात झाले. 15 मिनिटात झाले. हा आपले भाऊजी आहेत जिपकाठीजी. सांगा भाऊजी, काय मनोगत? एकदम जो प्रवास आहे शिर्डीचा फार आल्हादकारक झाला आणि दर्शनसुद्धा फार लवकर झाले. म्हणजे एका 15-20 मिनिटामध्ये VIP सारखं दर्शन झालं सिनियर सिटीजन असल्यामुळे. एक आधार कार्ड आवश्यक आहे. हा, आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड नसेल तर वापस करतात. त्याच्यामुळे आधार कार्ड जर असेल तर एकदम डायरेक्ट मूर्तीच्या जवळ मंदिरामध्ये डायरेक्ट त्याला एंट्री मिळते. आणि एका 15 ते 20 मिनिटात दर्शन. आणि आधार कार्ड नसला तर तुम्हाला किती वेळ लागली असती? आधार कार्ड नसता तर जवळजवळ 3 तास लागले. बघा, 3 तास लागले असते यांना. आणि आधार कार्ड आणला आणि सिनियर सिटीजनचा फायदा घेतला, त्यामुळे यांना 3 तासाच्या ऐवजी 15 मिनिटामध्ये दर्शन झाले. वा, सुरेख, छान. आर्यन, तुमचे दर्शन कसे झाले बेटा? चांगले झाले. आम्ही 2 मिनिटातच झाले. 2 मिनिटात झाले. कशामुळे झाले? हँडिकॅप कार्ड. तुमच्याकडे कार्ड होता, कार्डमुळे 2 मिनिटात दर्शन झाले. चला, छान छान. तर मित्रांनो, जर कोणी PWD असतील त्यांनी आवर्जून आपलं कार्ड सोबत ठेवावे आणि तिथे आणावे. गेट नंबर 3मधून एंट्री असते त्यांच्यासाठी. ते डायरेक्ट बाबाच्या समाधीजवळ जाते आणि त्यांना डायरेक्ट दर्शन राहतात. तर एवढं करा. आणि सिनियर सिटीजनसाठी पण सांगतो गेट नंबर 2 की त्यांनी गेट नंबर 2ला जावे, पण त्यांनी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड अवश्य आणावे सोबत. आता आपले कुटुंबातले काही लोक, फॅमिली, सांगा. गायत्री ताई. त्याचे छान दर्शन झाले, व्यवस्थित. गर्दी एवढी काही गर्दी नव्हती. ताई, हॅलो. सांगा आपले मनोगत. इथे येऊन मन प्रसन्न झालेलं आहे. गर्दी तशी होती, पण आम्ही 200 रुपयाची पावती फाडून लवकरात लवकर दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि आमचे छान दर्शन झाले. दर्शन घेऊन आम्ही भोजन वगैरे घेतलेलं आहे आणि आता इथे येऊन बसलेलो आहोत. निवांत बसले आहोत. अरुताई. नमस्कार. दर्शन वगैरे खूप छान झाले. पावती काढूनच दर्शन घेतले. पण भाविकांना एक विनंती आहे की एवढ्या उन्हाळ्यामध्ये जर जमत नसेल तर येण्याचे टाळावे, कारण इथं भयंकर ऊन आणि गरमी. रूममध्ये कुठल्याही AC वगैरे प्रकारचे इथं लवकर मिळत नाही. तेव्हा प्रत्येकाने उन्हाची काळजी घेऊनच आपले निर्णय घ्यावे. धन्यवाद. गुडूताई. नमस्कार. दर्शन छान झाले. दर्शनानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. इथल्या महाप्रसादाची व्यवस्था अगदी वाखाणण्यासारखी आहे, पण इथे जी राहण्याची व्यवस्था आहे ती थोडी अव्यवस्थित आहे. तिच्याकडे लक्ष देणे इथल्या संस्थेने गरजेचे आहे.
तर यांचे मनोगत आहे की व्यवस्था बरोबर नाही आहे राहण्याची. इथं रूम खरंच थोडंसं प्रॉब्लेमच आहे. वैष्णवीताई सांगा आपले मनोगत. नमस्कार. खूप छान दर्शन झाले इथे. साईची आरती वगैरे मिळाली आम्हाला. खूप छान दर्शन झाले. आरती केली आपण नाही. छान छान. तर मंडळी आज साईबाबाचे दर्शन झाले. आज दिवसभर दर्शनमध्ये आणि महाप्रसाद करण्यामध्ये केला. आता सायंकाळ झाली. आम्ही तर रिलॅक्स होऊन फिरायला निघालो. बघू शकता गोदावरी दही पोटाला शांत करण्यासाठी पित आहोत आम्ही आता. आणि दर्शन मस्त झाले. सर्व व्यवस्थितपणे झाले. आता हे सगळं आपलं कुटुंब आहे आमच्या. तर आता उद्याची अपडेट देईन मी. आजची तर झाली शिर्डी दर्शनची. उद्या सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर आणि नाशिक हे दर्शन आहेत उद्या. तर आपण उद्या भेटूया. गेट एन्जॉय अँड बाय बाय.